वाईज नाही जाणार त्याच्यामध्ये. नमस्कार मंडळीनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मंडळीनो, आजचा ब्लॉग या प्रकारे ठरलेला आहे, म्हणजेच की आज मी नटून कुठे चालले ते तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, आज नटून डायरेक्ट चाललेलो आहे आपल्या देवीच्या आगमनाला. तर मंडळीनो, गोविंद झाला, सरासुदी सगळं काही झालं. आता गणपतीचे आगमन देखील झाले, गणपती झाले आणि विसर्जन देखील झाले. तर मंडळीनो, आता येते ते नवरात्र. तर नवरात्रीत कसं एकदम नाचायचं तर आहेच मंडळींनो. तर त्याच प्रकारे आता देवीचं आगमन आहे. तर सगळ्यात पहिलं मी या वर्षी 2025ला 2 देवा कव्हर करणार आहेत. म्हणजे 2 देवी बघायला देखील जाणार आहे आणि ब्लॉग देखील चढवला जाणार आहे. तुम्ही बघतच असालच. तर सगळ्यात पहिला आपल्या श्री साईनाथ मित्र मंडळाच्या इथे जाणार आहे. तिकडे आपली जिजामाता नगरची आदिशक्ती, तिकडचा अर्धा ब्लॉग असेल आणि पार्ट 2 आणि पार्ट 1 नाही बनवणार आहे, डायरेक्ट याच्यामध्ये जॉईंट असणार आहे. थोडासा मोठा ब्लॉग असेल तर नक्कीच लास्टपर्यंत बघा आणि या सोबतीला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करायला विसरू नका. तर चला, त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपली मी नवीन ठिकाणी राहायला आलो आहे. कारण की माझं घर डेव्हलपमेंटला गेलं आहे आपल्या काळाजोगी विभागामधला. तर डायरेक्ट आता तिकडनं शिफ्ट झालो आहे आपल्या शिवडी आणि वाघेश्वरीला राहायला आलो आहे. तर आणि वाघेश्वरी म्हटलं तर तिकडची देवी पण असते. तर त्या प्रकारे गेल्या वर्षी मी इथे नक्कीच यायला पाहिजे होतं, मी असो. कारण की गेल्या वर्षी 50वं वर्ष होतं आणि ह्या वर्षी 51वं वर्ष आहे. तर कधी वाट पाहता, डायरेक्ट मी पण तिकडे जाणार आहे. 2 शब्द बोलून माझा इथे छोटासा भाषण संपवतो. भाषणच समजायला, कारण की मी असं फोन ठेवलाय आणि भाषण बोलत आहे, मला असं वाटत होतं. असो, मी इथे संपवतो असं मी जाहीर करतो. तर आपण भेटूया थोडंसं पुढे जाऊन, कारण की आपल्याला सगळे शूट्स सगळे घ्यायचे आहेत आणि असेच लास्टपर्यंत सपोर्ट करा. चला पुढे भेटूया. नवरात्री उत्सव म्हणजे कसं एकदम असा शॉर्ट असतो. तर चला, मी जास्त काही बोलत नाही. आता मी तिकडेच गेलेलो देवीच्या इकडे. तर तिकडे ते फक्त कॉल सगळ्यांना लावले, वेगी वगैरेला, दादाला. सगळे बोलतात की आता देवी निघालेली. जेव्हा आयला आपण प्रत्येक कामामध्ये लेटच असतो, काय बोलतो. आणि माझ्यासोबत आहे आपला कांच्या. त्याला तर बघितलं असेल कधी ना कधीतरी व्हिडिओमध्ये. तर असो, आपल्या देवीचं नाव म्हणजे आपल्या श्री साईनाथ मित्रमंडळ, जिजामाता नगरची आदिशक्ती. तर चला मित्रमंडळीनं, आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं ते बघू. आणि मंडळीनं, प्रत्येक सणासुदीला आपल्या लालबाग परेलमध्ये बघायला भेटतं, म्हणजे तीच की आपली ट्रॉफी. ही बघा.
आतमध्ये गेलो तर मंडळीनो आमच्या इकडनं निघून आपण डायरेक्ट निघालो घरच्या मार्गाला. तर वागेश्वरी म्हटलं तर आपली देवी पण येते, तर त्या देवीला पण आपण जाऊन भेट देऊया. चला कसली आता मी बघायला गेले तर राष्ट्रवादीच्या हॉटेलच्या इथे उभं आहे या साईडला, आणि या साईडला पण एक देवी गेली वागेश्वरीची, आणि इकडनं येते ती चिवडीची माऊली. तर चला कसली वाट बघते आपण डायरेक्ट भेट द्या. पहिला वर्ष आहे, आणि या पहिल्या वर्षांमध्ये मला हे शिकायला भेटते की इथे गर्दी आहे आणि नाचायचा काय उद्देशच नाही आहे. आणि माझा मित्र तो साईडलाच बसला आहे, तो दुसरा मित्र आहे तो साला आरामी आहे, ज्या माईला डायरेक्ट जेवायला जेवायला नाटक करून डायरेक्ट झोपायला गेला आहे. काय सांगतो असो. आता माझ्या मित्रांनी सांगितलं आहे की तो बोलते की 2 वाजेपर्यंत ते आतमध्ये साईडला जाईल, आणि आता तर फक्त हेच चालू आहे, बँजो चालू आहे, आणि या साईडला बघायला गेले तर डीजे वगैरे सगळं चालू आहे. त्या साईडला आहे. या माईला लहान पोरं पण माझ्यापेक्षा आवली आहेत, आणि इथे फटाका लावला आहे. असो असो पावसाच्या नादामध्ये सगळ्यात भुसका निघालाय ज्या मायला काय सांगू शकत नाही. आणि असं इथे आम्ही दोघं बसलोय, तर आम्हाला असं वाटतंय की राजा येतोय आणि आम्ही वाट बघतोय.